नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ज्युनियर इंजिनियर पदासाठी मेगा भरती निघालेली आहे. जर तुमचं इंजिनिअरिंग झाली असेल तर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. सर्वप्रथम आपण जाहिरात बघूया. या ठिकाणी बघू शकता 28 मार्चपासून तर 18 एप्रिलपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी एवढ्या दिवसांचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता सर्व जसं तुमचं क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पोस्टसाठी अर्ज करू शकता. आता सर्वप्रथम या ठिकाणी वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ॲप्लाय म्हणून एक ऑप्शन दिसतं आहे, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता ज्युनियर इंजिनियर पदासाठी ही भरती आहे. तुमचं कोणताही जरी या ठिकाणी डिप्लोमा असला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. ॲप्लायवरती क्लिक करा. तुमचा जर युजर आय डी पासवर्ड बनवलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं. नसेल तर या ठिकाणी रजिस्टर नावावरती या ठिकाणी क्लिक करायचं. आपण नवीनच फॉर्म भरतोय म्हणून रजिस्टर नावावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन आहे. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. पर्सनल डिटेल्स, तुमची पासवर्ड, नंतर तुमची ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि डिक्लेरेशन या 4 स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन आहे कंप्लीट करायचं आहे. पर्सनल डिटेल्स, पासवर्ड, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, डिक्लेरेशन. कंटिन्यूवरती क्लिक करा. पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची या ठिकाणी बघू शकता. डू यू हॅव आधार कार्ड, तर या ठिकाणी यस करा आणि खाली तुमचा आधार कार्डचा नंबर टाका. व्हेरीफाय आधार नंबरमध्ये परत तुमचा आधार नंबर टाकायचा. खाली यायचं या ठिकाणी बघू शकता. जर तुम्ही वेगळं काय आयडेंटिटी प्रूफ देऊ शकता तर तो सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. कॅन्डिडेट नेम ॲज पर मार्कशीट, 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकायचं. जर आडनाव अदोगर असेल तर आडनाव अदोगरा टाका. या पद्धतीने मी माझं नाव टाकून घेतो. व्हेरीफाय कॅन्डिडेट नेममध्ये परत वरती जसं नाव टाकायलं आहे तेच नाव परत तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचं. नंतर हॅव यू एवर चेंज नेम, जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर यस करा आणि काय नावात बदल झाला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. जेंडर विचारलं आहे, मेल फिमेल, काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करा. व्हेरीफाय जेंडरला परत तुमचं मेल फिमेल काय जे जेंडर आहे ते सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थची दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. व्हेरीफाय डेट ऑफ बर्थमध्ये परत तुम्हाला दिनांक, महिना आणि वर्ष फॉर्मॅटमध्ये डेट ऑफ बर्थ टाका. फादर नेमच्या ठिकाणी वडिलांचं नाव. व्हेरीफाय फादर नेमच्या ठिकाणी परत तुमच्या वडिलांचं नाव. नंतर मदर नेम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव. व्हेरीफाय मदर नेम या ठिकाणी परत तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं. या पद्धतीने तुमचे बेसिक डिटेल्स तुम्हाला भरत घ्यायचे आहेत. खाली यायचं आहे 9 नंबरचा पॉईंट मॅट्रिक्युलेशन डिटेल्स. या ठिकाणी एज्युकेशन बोर्ड कोणतं होतं ते सिलेक्ट करा. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं. तुमचं जे बोर्ड असेल ते बोर्ड तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. परत व्हेरीफाय मॅट्रिक्युलेशन बोर्डवरती तेच बोर्ड परत निवडायचं आहे. रोल नंबर टाकायचा तुमचा 10वीचा. व्हेरीफाय रोल नंबरमध्ये परत तुमचा 10चा रोल नंबर टाका. इयर ऑफ पासिंगमध्ये कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात ते वर्ष टाका. व्हेरीफाय इयर ऑफ पासिंगमध्ये कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाला परत ते वर्ष निवडा. नंतर हायेस्ट लेवल क्वालिफिकेशन तुम्हाला विचारले तर या ठिकाणी तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन देऊ शकता, डिप्लोमा इंजिनिअरिंग. तर आपला या ठिकाणी डिप्लोमा झाला आहे तो देतो मी. परत व्हेरीफाय हायेस्ट क्वालिफिकेशनमध्ये डिप्लोमा निवडा. कॅन्डिडेट मोबाईल नंबर टाकायचं, ईमेल आय डी टाकायचं आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमच्या मोबाईलवरती ईमेल आय डी जाईल, तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती दोन्ही ठिकाणी OTP जाईल. ते OTP व्हेरीफाय करून घ्या आणि व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं. दोन्हीसुद्धा व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट करा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे, कंटिन्यू करायचं आहे. आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. तुम्हाला SMS द्वारे पासवर्ड येईल, तो पासवर्ड टाका. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी साइन इन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे कंप्लीट करून घ्यायचं. तर बघू शकता मला जो पासवर्ड आला आहे तो टाकतो. आता ओल्ड पासवर्ड जो SMS द्वारे आला आहे तो या ठिकाणी टाका. नंतर नवीन पासवर्ड pass@123 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही नवीन पासवर्ड तुमचा क्रिएट करायचा आहे. न्यूमेरिकल, स्पेशल कॅरेक्टर्स सर्व त्या ठिकाणी यूज झाले पाहिजे. परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाका.
सिक्युरिटी क्वेश्चन विचारले 2 या ठिकाणी बॉर्न इन कुठे तुमचा जन्म झाला आहे, आवडती मूवी, तुमचं स्कूल कोणतं आहे पहिलं, त्या पद्धतीने तुम्हाला 2 सिक्युरिटी क्वेश्चन आहे. दोन्हीसुद्धा क्वेश्चनचे ॲन्सर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. तुम्ही काहीही ॲन्सर तुमच्या मनाने देऊ शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करून घेतो. रजिस्ट्रेशन नंबर टाका. जो पासवर्ड क्रिएट केला आहे तुम्ही तो पासवर्ड टाका. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी मित्रांनो कंप्लीट झालेलं आहे. तुमचं युजर आय डी पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे. आता सर्व इन्फॉर्मेशन बेसिक डिटेल्स हे टाकून घ्या आणि लॉग इन करायचं आहे. तर मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमची कॅटेगरी निवडायची. EWS किंवा अनरिझर्व, OBC, SC, ST काय जी असेल ती कॅटेगरी निवडा. व्हेरीफाय कॅटेगरीमध्ये परत तीच कॅटेगरी निवडायची. नॅशनॅलिटी तुमची इंडियन आहे की कोणती ते सिलेक्ट करा. तर आपली सिटीजन ऑफ इंडिया आहे. परत या ठिकाणी खाली यायचं आहे. व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजे तुमच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काही खून असेल तर ती खून या ठिकाणी द्यायचं. तर आपल्या चेहऱ्यावर तिळे म्हणून मॉल ऑन फेस करतो. नंतर विचारलं आहे या ठिकाणी तुम्ही डिसेबिलिटी म्हणजे अपंग वगैरे असाल तर येस करा, अन्यथा नो करा. नंतर तुमचा परमनंट ॲड्रेस द्यायचा, तुमचं स्टेट, तुमचं डिस्ट्रिक्ट, नंतर तुमचं या ठिकाणी पिनकोड. या पद्धतीने तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन द्यायची. तुमचा प्रेझेंट ॲड्रेसला येस करायचं आहे. त्या पद्धतीने ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, नंतर तुमचा पिनकोड या पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. बघू शकता सर्व इन्फॉर्मेशन बेसिक डिटेल्स भरली आहे. आता या ठिकाणी डिक्लेरेशन आलं, याला टिक करायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी याचा प्रिव्ह्यू घ्यायचा आहे. प्रिव्ह्यूमध्ये चेक करायचं आहे की तुमचा रजिस्ट्रेशनच्या या ठिकाणी सर्व तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे का ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. जर बरोबर नसेल तर आणखीनही तुम्ही दुरुस्त करू शकता आणि बरोबर असेल तर डिक्लेअर या ऑप्शनवरती क्लिक करा. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे. आपल्या या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, या ठिकाणी मोबाईल नंबर दाखवला जाईल. खाली या. खाली आल्यानंतर या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला पोस्ट आलेली त्या ठिकाणी ॲप्लाय करायचं. ॲप्लाय केल्यानंतर या ठिकाणी फिल फॉर्मवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट या ठिकाणी करायचं आहे. तुम्ही टाकलेली सर्व इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशनच्या वेळी या ठिकाणी आलेली आहे. व्यवस्थित बघून घ्या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. तर या ठिकाणी बघू शकता मी नेक्स्ट करून घेतो. नेक्स्ट केल्यानंतर एज्युकेशन डिटेल्स द्यायचं. तर या ठिकाणी एज्युकेशन तुमचं कोणतं झालं आहे, सिव्हिल झालं आहे, इलेक्ट्रिकल झालं आहे, मेकॅनिकल काय जे झालं असेल तर द्यायचं आहे. तर या ठिकाणी मी आपले जे झालं असेल तुमचं ते निवडा. तर आपली सिव्हिल इंजिनिअरिंग झाली म्हणून मी निवडून घेतो. नंतर परत कन्फर्ममध्ये तेच निवडायचं आहे. नंतर हायेस्ट क्वालिफिकेशन या ठिकाणी तुमचं काय झालं आहे, डिप्लोमा झाला आहे, काय झालं आहे ते द्यायचं. तर आपला या ठिकाणी डिप्लोमा झाला आहे. नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली तुमचा क्वालिफिकेशन डिप्लोमा डिग्री या ठिकाणी क्वालिफाईड निवडून घ्यायचं. तर आपल्या या ठिकाणी डिप्लोमा आहे म्हणून मी डिप्लोमा निवडतो. तुमचं BE झाले असेल, काय जे झालं असेल ते निवडा. नंतर सब्जेक्ट कोणतं होतं तर सिव्हिल इंजिनिअरिंग होतं ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. खाली या. खाली विचारलं आहे तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट झाले का, स्टेटस काय, तर पास असेल तर पास, ॲपियर असेल तर ॲपियर. तर आपण पास आहोत. पासिंग इयर कोणत्या वर्षी तुमची इंजिनिअरिंग कंप्लीट झाली ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. तर मी वर्ष निवडून घेतो. नंतर या ठिकाणी स्टेट कोणत्या राज्यामध्ये तुमची इंजिनिअरिंग कंप्लीट झाली ते राज्य निवडा. राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी निवडायची. तुमची जी युनिव्हर्सिटी असेल ज्या राज्यामध्ये ती निवडायची. तर आपली महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मी निवडून घेतो. रोल नंबर टाकायचा तुमचा, रोल नंबर व्यवस्थित टाका आणि नंतर तुमचा पर्सेंटेज टाकायचं आहे. सर्व एज्युकेशन डिटेल्स तुमचे इंजिनिअरिंगचे व्यवस्थित टाकायच्या. पर्सेंटेज, रोल नंबर, तुमची युनिव्हर्सिटी, पासिंग इयर वगैरे सर्व व्यवस्थित टाका आणि बरोबर टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं. नंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, एक सर्व्हिसमॅन आहे का, एज रिलॅक्सेशनमध्ये या ठिकाणी फॉर्म भरला आहेत का, तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन SSCला शेअर करू इच्छिता का, असेल तर येस करा, नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. तुमच्या अकॉर्डिंग या ठिकाणी येस नो तुम्हाला सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता या पद्धतीने निवडायचं आहे. परत तुम्हाला खाली यायचं आहे. एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. 3 एक्झाम सेंटर निवडायचे. तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील, जवळ असतील ते तुम्ही निवडू शकता. महाराष्ट्रातील सेंटर एकदम लास्टला तुम्हाला सापडतील. या ठिकाणी मी महाराष्ट्रातील सेंटर या ठिकाणी निवडून घेतो. तर मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निवडून घेतो. प्रेफरन्स 2मध्ये परत तुम्हाला या ठिकाणी सेंटर निवडायचे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स 3 द्यायचा आहे. 3 सेंटर कंप्लीट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे. तर मी या ठिकाणी 3 सेंटर निवडलेले आहेत. या ठिकाणी बघू शकता
3 सेंटर निवडल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. तर या ठिकाणी बघू शकता आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. फोटो या ठिकाणी कॅप्चर लाईव्ह फोटो या ठिकाणी क्लिक करा. अलाव करायचं या ठिकाणी लोकेशन तुमचं या ठिकाणी ॲक्सेस द्यायच्यात कॅमेऱ्याचे आणि या ठिकाणी फोटो काढायचा आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो तुमचा अपलोड झाला तरच या ठिकाणी सेव्ह होईल. नंतर सिग्नेचर अपलोड करायचे तुमचे 10 ते 20 KB दरम्यान. सिग्नेचर अपलोड करताना ब्लॅक पेनने करा. या पद्धतीने सिग्नेचर अपलोड करून घ्या आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा आपल्या या ठिकाणी अपलोड झालेले आहेत. नंतर तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. सर्व इन्फॉर्मेशन चेकआउट करायची. फोटो वगैरे व्यवस्थित दिसतोय का एकदा बघायचं आहे. फोटोचा बॅकग्राऊंड फाईट ठेवायचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. तर या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे. तर मी या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करतो. या पद्धतीने बघू शकता तुमचा फॉर्म भरणं झालेला आहे. डिक्लेरेशन आलाय, आय ॲग्री करा. कॅप्चा आलायवरती हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन तुमची या ठिकाणी भरणं झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही बघू शकता पेवरती क्लिक करा. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पेमेंट राहील. UPI किंवा नेट बँकिंगने पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी UPI सिलेक्ट करतो. UPIवरती क्लिक करा. UPI किंवा QR कोड काय सिलेक्ट करायचं तर मी QR कोड सिलेक्ट करून कन्फर्म करतो. हा QR कोड तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करून टाकायचं. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.